सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा मुक्कामोर्चा काढण्यात आला होता। यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। तर काल बीडमध्ये मुक्कामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। सर्वपक्षीय नेत्यांनी हा मुक्कामोर्चा बोलवलेला होता। संतोष देशमुख यांच्या आरोपींना तात्काळ अटक करा या मागणीसाठी हा मोर्चा होता आणि यामध्ये सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। बीड जिल्ह्यात धनु भाऊ तुम्ही 1,42,000 मतांनी निवडून आले बोलले। शाही एका नाही लावायची शाही आणि 330 बुथापैकी 230 बुथ जर ताब्यात असतील बोगस मतावरचे तुमची निवडणूक आहे। त्याचा बाप अरे गाड्या पूजितानी सुद्धा तुम्ही बुहार काढता। गाड्या पूजितानी परत एखाद्या चौकात ठोय गोली मार भेजे में भेजा जो करता है असं कोणतं तरी सत्य का काय पिक्चर मध्ये गाणं। या बीड जिल्ह्यामध्ये गोली मार किधर भी हो गया। 1200 ते 1300 लायसन ज्या कलेक्टरांनी दिले, ज्या एसपींनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवायएसपींनी त्याला मान्यता दिली या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे। गोपीनाथ मुंडे कोण? गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसवला। मुंबईतलं गँगवार कोणी जर बंद केलं असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं। गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही 10 वर्ष काम केलं। तो अनुभव वेगळा आहे, तुमच्या पुढे अनुभव काम करणं वेगळं आहे।